तो श्री सत्यनारायण एकदा तो पूजा करीत असता एक मोळी पिका तहान लागली म्हणून तेथे आला बरा. श्री सत्यनारायण पूजा कथा चाललेली पाहून तो तेथे थांबला. नंतर तीर्थ प्रसाद घेऊन घेतली पूजा करण्याचा निश्चय करून तो भिक्षा गेला. त्या दिवशी त्याला पुष्कळ त्या ठिकाणी भिक्षा मिळाली बरा. आणि सर्वसामान्याने उत्तम प्रकारे इष्ट बांधवासह श्री सत्यनारायण पूजा केली. व्रताच्या प्रभूने पाहून शेवटी मोक्षाला गेला बरा. हरे नमः हरे नमः हरे नमः इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां द्वितीयोध्याय गोडः. सत्यनारायण भगवान की जय. त्याची पूजन करता तेथे साधू नावाचा एक वाणी आला. ते व्रत पाहून साधूवाणी त्याची माहिती विचारली बरा. सांगितल्यानंतर सत्यनारायण कृष्णावरती गर्भवती राहिले व 9 महिन्यांनी तिला एक सुंदर अशी कन्या झाली. तिचे नाव कलावती असे त्यांनी ठेवले. ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेर श्री सत्यनारायणच्या पूजेची आठवण झाली नाही बरा. पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाचे वेळी श्री सत्यनारायण पूजन करू असे त्यांनी ठरवले. पुढे त्यांची मोठी झाल्यावर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरातील काळजीवर ठेवले. मोठ्या आनंदपूर्वक झाले बरा. थोड्या दिवसांनी तेथील चंद्रकेतू राजाच्या वाड्यात चोर झाले. द्रव्य घेऊन चोर पळू लागले. राज आणि त्यांचा बातला त्यामध्ये घाबरले. शेजारी असलेल्या साधूवाण्याच्या घरी त्यांनी ते चोर समुद्रात उडाले. त्यांनी वाण्याला चोर म्हणून पकडून जावे असं म्हणून उभे केले. टाकल्यानंतर साधूवाण्याच्या घरी चोराने सर्व लुटून नेले. त्यामुळे त्याची बायको मुलगी यांना तोंडात दुःखोच्या घरोघरी भिक्षा मागत फिरू लागल्या. एक दिवस भुकेले व्याकुळ झाली. कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तेथे श्री सत्यनारायण पूजा चालू होती बरा. तिथे तीर्थ प्रसाद घेऊन गेले. आपल्यावर कृपा करण्याकरता श्री सत्यनारायणाची प्रार्थना केली. नंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली बरा. हे ऐकून साधूवाणी करावे. श्री सत्यनारायणांनी संतोष होऊन चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले, हे राजा जे 2 वाणी बंदी ठेवले त्यांना परत देऊन द्या. त्याप्रमाणे सकाळी राजाने सर्व ढेके स्वप्न सांगून त्या 2 वाण्यांना स्वप्नात गेले व तो त्यांना म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दुःख भोगायला लागले बरा. असे सांगून वस्त्रे अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे सर्व धनाई आपल्या नगरात जायचे ते तयारी करू लागले. इथे श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां तृतीयोध्याय गोडः. सत्यनारायण भगवान की जय. कृष्ण भगवान की. स्वतःच्या घरात जाण्यास सिद्ध झाला बरा. त्याने नौका ठरवून सर्व माल त्यावर भरला. तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता श्री सत्यनारायणांनी संन्यास घेतला व ते साधूवाना म्हणाले, साधू, या नौकेत काय आहे? द्रव्याने करून गेलेले ते धोड माणूस पासने त्याला म्हणाले, संन्यासी महाराज, आपल्याला द्रव्य पाहिजे म्हणून विचारत आहात काय? पण ते आमची नौका पालापाचोळ्यांनी भरली आहे बरा. हे खोटे भाषण ऐकून भगवान भक्त एवढेच म्हणाले, तुझे म्हणणे खरे हो असे म्हणून पाहू लागले. तर सर्व पालापाचोळ्यांनी भरले दिसले बरा. ते पाहून तो अतिशय शोक करू लागला. तेव्हा त्याचा जावे म्हणाला, महाराज, तुम्ही शोक करत असू नका. त्या संन्यासाच्या शापामुळे ते सर्व झाले बरा. आपण त्याला शरण जावं. म्हणाले, भगवान माझ्यावर कृपा करा, मी तुम्हाला शरण आलो आहे. त्यावर प्रसन्न होऊन इच्छितवर साधूवाणी देऊन भगवान दुःख झाले बरा. नंतर साधूवाणी नौकेवर जाऊन बघतो तर नौका पूर्ण नौकेने भरलेली दिसली बरा. तेव्हा साधूवाणी मित्रासह जावयासह श्री सत्यनारायणाची सांग पूजा केली. नंतर झाल्यामुळे तीर्थ प्रसाद घेतात. तशीच ती बंदरावर गेले. हे संकट नाही करणे श्री सत्यनारायण पूजा करी म्हणा. हे ऐकून गेल्यावर सत्यनारायण आकाश म्हणाले, जाधव, तुझी कन्या तो तिचा पती शोधण्यासाठी त्या वृत्तीत पडला. मग ते सर्वजण अतिशय आनंदीतून घरी गेले. नंतर तो साधू आणि प्रत्येक पौर्णिमेला व संक्रांतीला श्री सत्यनारायण पूजा करायला या लोकेश्वराला गेला. हरे नमः हरे नमः हरे नमः इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां चतुर्थोध्याय गोडः. सत्यनारायण भगवान की जय. सूत पुढे त्याला एका वडाच्या झाडाजवळ काही एवढे भक्तिभावाने श्री ऐका ना हे हार कोण झाला त्याला श्री सत्यनारायण व्रत करतो तेव्हा फळ देणारी कथा. भीतीग्रस्त झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो ना. त्याला बंधनात टाकले असता सर्व प्रकारे त्याच्या सर्व पापाचा नाश होतो. अशा प्रकारे सत्यनारायण कथा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. ही 30 श्लोकांमध्ये सत्यनारायण कथायां पंचमोध्याय गोडः. भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. हल्दी कुंकुमः अक्षरवः गोपाल कृष्ण निबदा ब्रह्मा हरिद्रा कुंकुम सकल सौभाग्य मंगल द्रव्यानि सब पहिला
मनोकामना पूर्ती जय देव गोदक्षितांबर परिवरवंदना सरस्वंतवक्र सिंधुर्विमेना रामाचा कपाळी सना संकटी पावावे वाणी सत्कारे सुरवंदना जय देव मंगल माते कामना पूर्ती जय देव लक्ष्मी सदेवाई सुहा रामांगे कुमारी शिवशोभा लीलादेवी धर्मालिका शर्मिलारे भीमा बुद्धविद्या जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा आवे जुलगा जय देव तुलसी महाराज राखे मुनिकाजे दासे पीतांबर कस्तूरनादे सुरमना नित्ये देवी करुणानंद देव जय देव जय पांडुरंगा